समस्त बौद्ध उपासक उपासिका श्रोत्यांना सप्रेम जय भीम. मित्रांनो, मी आपणाकरिता घेऊन आलेलो आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. त्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांसाठी ज्यांना बुद्ध विहारात जाणे शक्य होत नाही कुठल्या तरी अपरिहार्य कारणामुळे, आणि ज्यांची मनात तीव्र इच्छा आहे की बुद्ध विहारात जाऊन ग्रंथाचे श्रवण करावे, तर मित्रांनो, तुमच्या सेवेत मी घेऊन आलेलो आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, जो लिहिलेला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर त्वरा करा आणि आजच सबस्क्राईब करा. येत्या 26 तारखेपासून वर्षावसानिमित्त घेऊन येतो आहे प्रतिदिन बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाचे पठन. समस्त बौद्ध उपासक उपासिका श्रोत्यांना सप्रेम जय भीम. मी आपणाकरिता घेऊन आलेलो आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन, जे लिहिलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. अशा प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांसाठी हा वाचनाचा व्हिडिओ आहे, ज्यांची इच्छा आहे बौद्ध विहारात जायची, पण कुठल्या तरी अपरिहार्य कारणामुळे ते बौद्ध विहारात जाऊ शकत नाही. तर त्यांच्या सेवेत घेऊन आलो आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. तर त्वरा करा, आजच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा, आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या श्रवणाचा आनंद घ्या. धन्यवाद. मित्रांनो, आपण वाचन करीत आहोत बलूत या पुस्तकाचं, जे लिहिलेलं आहे दया पवार यांनी. नाटकातील नटी म्हणून गिरगावातील ब्राह्मणाची एक देखणी मुलगी आहे. अशी हौशी मंडळीत नटीशी बोलायला मिळावं म्हणून खूपच स्पर्धा चाले. नटीच्या घरी जाऊन नटीला टॅक्सीतून आणणे हे त्यांना थ्रिल वाटाय. तर मित्रांनो, मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केलेलं आहे. आता सुरू करूया पुढील वाचनाला. नाटकात काम करणारा एक कलावंत आठवतो, त्याचा एक दात सोन्याचा. लग्न झालेलं, पण नटीकरिता हवे तेवढे पैसे खर्चायला तयार. तिला साड्या चोळ्या पुरवायचा म्हणतात. ह्या नट्या तशा बसतात, हात लावू द्यायच्या नाहीत. ही माणसं मात्र नुसती वासात दंग. हलवायचं कुत्र असतं तशी. सदाशिव मात्र वेगळा होता. त्याला नाटकाचं मनापासून वेळ. तालीम चालू असताना नटीला जातीचा अहंकार जागा झालेला. म्हणाली, काय हे तुमचे उच्चार, बोलून चालून महाराज नाही सुधारायचे. झालं. सदाशिव नटीवर कमालीचा भडकला. तो त्याच लईत म्हणाला, बाई, भाषेचा एवढा अभिमान वाटतो, मग महाराजच्या पोरात चाळ बांधून नाचायला काय येता? बाईला हा वर्मी घाव होता. ती मुळूमुळू रडायला लागली. तिच्या नाकाचा शेंडा, गोबरे गाल लाल झालेले दिसले. सदाशिव युनियनच्या कार्याकडे कसा ओढला गेला हे सांगता यायचं नाही, पण स्वस्त बसणं हे त्याच्या स्वभावात नव्हतं. कुलाब्याला बस कंपनीच्या गेट पाशी त्याची भाषणं झडू लागली. BESTच्या संपात त्याची नोकरी गेली. सदाशिव रस्त्यावर आला. त्यानं आपलं चंबू गबाळ आवरलं आणि तो पुन्हा गावाकडे आला. आता तो तालुक्याच्या राजकारणात भाग घेऊ लागला. गावात त्याला गावकरी आमदार म्हणून संबोधित. खरं म्हणजे तो केव्हाही निवडून आलेला नव्हता. त्याला लोकांनी ही पदवी बहाल केली. कुणाला तगाई करण्यास मदत कर, कुणाला नवरा बायकोचं भांडण मिटव, एखाद्या वेळी कचेरीवर मोर्चा काढ, अशी त्याची कामं सुरू झाली. गावकरी आपल्याला सन्मानानं वागवतात, घरात नेतात, बसवतात, चहा पाजतात, पण महारवाड्यातील इतरांना तुच्छतेने वागवितात, ही खंत त्याच्या मनात सतत असायची. एकदा त्यानं गावात धमाल केली. रामनवमीला गावात मोठी यात्रा भरायची. साऱ्यांना चूल बंद आवतन दिलेलं. सदाशिव म्हणाला, आम्हाला तुमची पंगत फुकट नको, महारवाड्याची वर्गणी घ्या. महारवाड्यातून वर्गणी गोळा केली जाते. संध्याकाळी मारुतीच्या देवळासमोर पंगती बसतात. महाराजांना पंगतीत बोलावलं जात नाही. सदाशिवचा पारा चढतो. त्यानं काय करावं? धोतर खोचला आणि जेवण वाढायला तो धावला. बाकीच्या मराठा तरुणांनी त्याला अडवलं. म्हणाले,
अरे ही म्हातारी थोडं काही ऐकत नाही, साऱ्या अन्नाचा नाश होईल. सदाशिव ऐकास तयार नाही. शेवटी त्याला कोंडून ठेवण्यात आलं. पंगती उठल्यावर त्याला घेऊन बाकीचे तरुण एकत्र जेवायला तयार झाले, पण आपला घोर अपमान झालाय असं म्हणून त्यानं जेवण नाकारलं. त्या रात्री महारवाड्यातून कोणीच जेवायला गेले. तालुक्यात सदाशिव हा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता. काही काळानंतर काँग्रेस रिपब्लिकन युती घडलेली. अशा वेळी झेडपीची निवडणूक आली. काँग्रेस मंडळी सदाशिवची मागणी करीत होते, पण जिल्ह्यातील रिपब्लिकन नेतृत्वाला हे मान्य नव्हतं. सदाशिवला तिकीट नकारलं गेलं. असा हा सदाशिव राजकारणातही सडला गेला. एकतर सदाशिव फटकळ, कुणाचं धोतर धरावं असा त्याचा स्वभाव नाही, असं त्याचं कर्तृत्व अफाट. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राच्या मान्यवर पुढारी मंडळीबरोबर त्यांनी जाहीर सभा केलेल्या. त्याच्या पडझडीच्या काळात हे आठवतं. त्यानंतर सदाशिव तुभंगत गेलेला. तिकीट नाकारल्यानं त्याचं मनस्वी दुःख झालं होतं. तो नेहमी उपल्याची गोष्ट सांगायचा. अरे वानराच्या टोळीत उपल्या असतो. तो जन्माला आलेला नर खातो आणि माद्या जिवंत ठेवतो. आपल्याला कुणी प्रतिस्पर्धी होऊ नये म्हणून तोही काळजी घेतो. असंच असतं राजकारण. तो उपल्या कोणाला म्हणतो हे आम्हाला कळायचं. पुढं सदाशिव तमाशात गेला. दैनंदिन जगणं त्याला अवघड होत गेलेलं. फाके पडू लागले. त्यात वाढता संसार. त्यामुळे त्यानं तमाशात धुंदाळला. तमाशात तो मॅनेजर होता. अर्थात मॅनेजर म्हणजे पडेल ते काम करायचं. दादू मारुती इंदूरकरांच्या तमाशात तो होता. एकदा त्यानं घरी येऊन गाढवाच्या लग्नाचे खास निमंत्रण दिले. मी लालबागच्या थिएटरवर जातो. संगीत बाऱ्या संपलेल्या असतात. घाईत कुठून तरी सदाशिव उपटतो. माझी पहिल्या रांगेत सोय करून देतो. गाढवाचं लग्न या वाघनाट्याला सुरुवात होते. इंदूरकर सावळ्या कुंभाराच्या भूमिकेत हास्याचे भुईनळे उडवीत होते. त्यानंतर स्टेजवर काही गाढवं आणली जातात. माणसंच ओनवी होऊन गाढवाचं पाठ करी. दृश्य पाहून मी हादरलो. त्यात एक गाढवाचं काम सदाशिवने केलेलं. साऱ्या नाटकभर ओनवा उभा, संवाद नाही. त्याची जीभ तलवारीच्या पात्यासारखी चालणारी, त्याची वाचाच बंद. खरंच सदाशिवला काय वाटत असेल. मी फार वेळ वग पाहू शकत नाही. सारखी सदाशिवची अवस्था जाळीत असते. मी बाहेर येऊन उभा राहतो. सदाशिव काम संपल्यावर बाहेर येतो. समोरच्या हॉटेलात नेतो. आता तो माझ्याशी तमाशगिरीच्या होत असलेल्या शोषणाबद्दल पोट तिडकीने बोलत असतो. कॉन्ट्रॅक्टर यांना उसाच्या चिपाळा सारखे पिळतात. यांच्या कलेवर इमले उठवतात. हे ऐकून मला आश्चर्य वाटत असतं. तमाशगिरीची युनियन बांधण्याचं स्वप्न तो मला सांगतो. आजही सदाशिव तमाशातच आहे. त्याचं स्वप्न साकार झालेलं नाही, पण भेटला म्हणजे नेहमीच्याच उत्साहाने बोलतो. त्याच वयात आलेला शरद हा मुलगा या समाज व्यवस्थेत खलास झालाय. सुरुवातीला तोही पॅन्थरचा तरुण नेत्यांच्या बॅगा वागवायचा, बॉडीगार्ड म्हणून काम करायचा. आज त्याच्याही जीवनाचे मातेर झालं. दोघा बाप लेकाची अवस्था सारखीच का बरं व्हावी हे कोड मला आज उकलत नाही. ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात फार महत्वाची. यांना वेगळं काढून माझं व्यक्तिमत्व उभंच राहत नाही. पाण्यावर तेलाचा तवंग असावा ना, तसे हे माझ्या जीवनात पसरलेले चंदर, आंबू किंवा सदाशिव काय हे माझे पुस्तकी जगाबाहेरच्या जगातील मार्गदर्शकच होते. यांच्या जगावेगळ्या विद्यापीठात मी बरंच काही शिकलो. याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला. ह्याचा जसा माझ्यावर परिणाम झाला तसा अगदी उलट दिशेने दादासाहेबांचा झाला. त्यांच्यासारख्या सार्वजनिक जीवनात चमकावं, भाषण करावी, सामाजिक प्रश्नावर आंबेडकरी प्रेरणा मिळाल्या त्यांच्यामुळं. वसतिगृहातील आमच्या वयाच्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचा आदर्श पुढे ठेवावासा वाटायचा. दादासाहेब वसतिगृहात यायचे. अर्थात मी हे कोळी पोल्ट्री बद्दल सांगत नाही, पुढे भेटलेल्या सिद्धार्थ वसतिगृहाबद्दल सांगतो. तिथं ते मिसळायचे, मुलांबरोबर मूल व्हायचे, गायचे, ढोलकी वाजवायचे. एखाद वेळी रंगात आले म्हणजे चावट विनोद सांगायचे. त्यांच्या विनोदात अस्सल महारी बाज होता. आम्ही तेव्हा बेबीच्या देठापासून गदगदून हसायचो. दादासाहेब गात असलेले गीत अजूनही मला आठवतंय. कार्य करारे तरुणांनो, सत्याचा मार्ग धरारे, शूर मावळ्यांची जमवून सेना, बाजी आणि ताना मनी आठवारे. दादासाहेब हे गीत गात असताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहायचे. दादासाहेबाच्या खाजगी जीवनाचंही आम्हा मुलास खूप आकर्षण वाटायचं. त्यांची बायको देखणी होती, गोरीपान, घाऱ्या डोळ्यांची, सदाशिव पेठेतील असावी अशी. आपल्यालाही अशीच बायको असावी अशी सुप्त इच्छा मनात बळावलेली. 7वीच्या परीक्षेला त्या काळी जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं. परीक्षेला
अहमदनगर इथे गेलो. गावची मराठीची मुलं शेतकरी बोर्डिंगात उतरलेली, तर मी पार्टी ऑफिसात. जाताना अंगावर धड कपडे नव्हते. आईला गाडी खर्चाकरिता अनेकांकडे तोंड वेंगाळावं लागलं होतं. त्यावेळी माझ्या अंगात चमत्कारिक ब्लू शर्ट होता. त्याची बटणं खांद्यावर भडक झिळमिळीत काप. आजीनं तो गाववाल्याच्या हाती पाठवला. बहुधा तिला बंगल्यातील कुण्यातरी श्रीमंत मॅडमने दिलेला. मी जाताना तसा मनातून उशाळलेलो. पार्टी ऑफिसमध्ये सावळे मामा नावाचे गृहस्थ पाहिले. साधे मराठी शाळेचे मास्तर, पण सकाळीच उठून टाइम्स आणि डिक्शनरी घेऊन बसायचे. कधी इंग्रजी शाळेत गेलेले नाही. डिक्शनरी पाहूनच त्यांनी इंग्रजीचं ज्ञान मिळवलं. पुढे ते MA झाले. त्यांचा मुलगा आणि ते एकत्रच कॉलेजात जात. बराच काळ ते एका हायस्कूलचे हेडमास्टर होते. मामांची जिद्द पाहून त्या लहान वयातही मी भारावून गेलो होतो. पार्टी ऑफिस मुसलमानाच्या वस्तीत होते. पहिल्या दिवशी एक गंडांतर आलेलं. सकाळी गच्ची दात घासत मी उभा. खाली काही हिजड्यांचा घोळका. मला काय लहर आली कुणास ठाऊक. मी शेजारच्या मुलांना हिजड्याबद्दल काही बाई सांगत होतो. एका हिजड्यात माझ्याकडे लक्ष गेलं. तो हिजडा खवळला. साले धेडके बच्चे, माटी मिले अशा शिवा देऊन लागला. पार्टीचे कार्यकर्ते आमच्यावरच वैतागले. आपलं काय चुकलं हे मात्र कळू शकलं नाही. बेचैनीतच पेपर लिहिले. पुढे परीक्षा झाल्यावर नगर पालतं घातलं. मोठं खेडं वाटलं. पंडित नेहरूंना स्थानबद्ध केलेला किल्ला पाहिला. पण ह्या किल्ल्यापेक्षा आवडून जातो तो चांद बीबीचा महाल. चांद बीबीचा महाल तो नगर असा त्या काळी भुयारातून रस्ता होता असे म्हणतात. इतिहासाच्या पुस्तकात पाहिलेली चांद बीबी त्या रस्त्यानं घोडा उडवीत जात आहे असंच दृश्य दिसत होतं. तसा माझा स्वभाव खूपच शोषी. सारा मान अपमान मुक्या मनानं गिळायची सवय लागलेली. पण पुढं पुढं म्हणूनच माझा खोडकर स्वभाव जागा व्हायचा. शिक्षणामुळं हे असेल, त्यामुळं खूपदा गोंधळ उडायचा. आपण तसे बोललोच कसं असा संभ्रम पडायचा. असाच एकदा राजूर या गावी जनावरांचे प्रदर्शन पाहायला गेलेलो. संध्याकाळच्या वेळी तिथल्या मराठी शाळा पाहण्यास गेलो. मुलं बहुधा रात्री अभ्यासाला जमत असावीत. शिक्षक नसल्यामुळे मुलांचा प्रचंड गोंधळ. आपसात हाणामाऱ्या करीत होती. सोबत माझा मित्र होता. मी थोडं मोठ्यानं बोललो, वाह काय शाळेची शिस्त. झालं. पोरांनी आपसातील भांडण सोडलं आणि माझ्याकडे मोर्चा वळवला. माझा मित्र मात्र पळून गेला. त्या रात्री सर्व पोरांनी मिळून मला चांगला चिखलासारखा तुडवला. दुसरा प्रसंग तर अंगावर शहारे आणणारा. त्यावेळी इंग्रजी शाळेत शिकत होतो. शहरात तेव्हा 2 प्रसिद्ध दादा मंडळी होती, बब्बन आणि सावजी. त्यांचा गावावर फारच बचत. त्यांचा आपू गांजाचा होलसेल बिझनेस होता. म्हणतात शहरातल्या काँग्रेस राजकारणावरही यांचीच पकड. त्यापैकी एक खूपच देखणा गोरापान राजबिंडात. एखादा कुस्तीगीर हौदात उतरावा तसा रस्त्यानं चालायचा. राजपुत्राचा पेहराव करून यांनी काश्मीरमध्ये धनिकांना गंडा घातला. ही गोष्ट नेहमी चर्चिली जाईल. दुसरा खूपच शिळशिळीत पण बिरोळ्यासारखा चपळ. याची गोळजोडी रस्त्यानं चालली म्हणजे झाडावरचा कावळाही शिटायचा नाही. त्यावेळी आम्ही म्हणजे तशी त्यांच्या पुढं चिरमुडी पोरं नाक्यावर गप्पा मारीत उभी असतो. सोबत गावातील सवर्ण मुलं. अशा वेळी गप्पांचं सूत्र माझ्याच हाती असायचं. अनेक अनुभवाच्या चमत्कारिक पुड्या माझ्यापाशी. बाकीची मुलं म्हणजे मध्यमवर्गीय शामळू. त्या दिवशी ते दोघे दादा आपल्या मोटारीतून रस्त्याने चाललेले. गर्दीमुळे मोटार आपल्यापाशी रेंगाळते. सारी मुलं घाबरतात. मी त्यांना ऐकू जाईल अशी एक शिवी सांगत देतो. झालं. पोरं घाबरतात. त्या दिवशी मला हा धीर कुणी दिला कोणास ठाऊक. दादा आता गाडीतून खाली उतरलेला. सारं शहर आपल्याला चळाचळा कापतंय आणि हे कालचं पोर शिवी देतंय म्हणजे काय. आता आपली धडगत नाही. क्षणभर पायाखालची जमीन सरकते. पडेल तो मार खाण्याची तयारी मी ठेवतो. पळून जावं असं वाटत नाही. पण त्या दिवशी माझा मार वाचतो. मी ज्या पोरांबरोबर गप्पा मारत उभा असतो ती सारी थोरा मोठ्यांची मुलं असतात आणि त्यांच्या पालकांना ही दादा मंडळी ओळखत असतात. असाच माझ्या जिबलीचा प्रताप आठवतो. अर्थात तो घडला मात्र मुंबईला. चांगला घोडा होतो. SSC पास झालेला. मुंबईत सदाशिवच्या एका नातेवाईक मुलीचं लग्न होतं. मुलगी काळी सावळी, तोंडावर देवीचे उरण असलेले. मुलगा मात्र चांगला गोरा पान मिळालेला. लग्नाचं वराड येतं तेव्हा लक्षात येतं की या नवऱ्या मुलांचा धाकटा भाऊ हा माझ्या शाळेत होता, हायस्कूलात. आम्ही सर्व अर्थातच मुलीच्या बाजूनं थोडंफार पडेल ते काम करणारे.
वराड आल्यापासून एक गोष्ट लक्षात आलेली, नवरदेवाचा भाऊ हा ज्यादा भाव खातो. सारखा मुलीच्या घोडक्यात लग्न लागलं, जेवण आटोपतात. आता सारं वराड कोंडाळ करून आपसात गप्पा मारित असतं. लग्नाचं स्टेज रिकामं, त्यावर माईक ठेवलेला. मी लगेच स्टेजवर चढतो, माईक हाती घेतो आणि वराडाला उद्देशून बोलू लागतो. बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला नवरदेवाच्या भावाची ओळख करून देत आहे. आणि मग जे भाषणात नवरदेवाच्या भावासंबंधात शाळेत झालेलं एक किस्सा सांगतो. प्रार्थनेची वेळ असते, सारे मुलं मुली रांगेत उभी. त्याच वेळी चित्रविचित्र असलेला बुशर्ट अंगात घालून धावत पळत नवरदेवाचा भाऊ प्रार्थनेच्या ठिकाणी येतो. संगमनेर सारख्या ठिकाणी असा पेहराव मुला मुलींना विदूषकासारखा वाटतो. ते हसत असतात. प्रार्थनेच्या वेळी व्यत्यय आला म्हणून प्रिन्सिपल त्याला रागानं बाहेर काढतात, वर्गात जाण्यास फरमावतात. अशा वेळी घाबरलेल्या अवस्थेत तो पळून वर्गाच्या दिशेने जाऊ लागतो. खाली फरशी असते, सर्वात समोर तो घसरतो. पुस्तक सैरभैर होतात. पुन्हा मुला मुलींना हशांची उकळी फुटते. हे सारं वराडाला मी माईकवरून सांगत असतो आणि सारं वराड खो हसत असतं. त्यांना तो प्रकार करमणुकीसारखा वाटतो आहे. गंमत म्हणजे त्या विरोधात नवऱ्याकडचेही वराड सामील झालेलं. त्या दिवशी त्या मुलाची मनस्थितीची कल्पना मला येत नाही. त्याच्याकडे सारी लग्नाची कॅश झालं. तो डोक्यात राग घालून दिसेनासा झाला. साऱ्या वराडात खळबळ. मगाशी हसणारी माणसं आता त्याला शोधात. सदाशिव मला एका घरातील पलंगाखाली लपवतो. अर्थातच रात्रीचा त्याचा शोध जारी होतो. त्याची समजूत काढून त्याला पुन्हा आणलं जातं. सकाळ होते तेव्हा वराडातील बायका मला पाहायला झुंडीनं येतात. काय बाई पोरगा, रात्री सर्वांच्या तोंडचं पाणी पळवलं. राणीच्या बागेतील एखाद्या जनावरांना पाहावं तसं मला पाहत. तर मित्रांनो, आजचं वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.